हाय गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी आणि सलोनी जाणार आहे मुंबईला. म्हणजे मुंबईला जेवढे पण गणपती आहेत त्यांचे दर्शन घ्यायला. तर बघूया आपल्याला दर्शन भेटतंय का नाही. सलोनी आहे जॉबला, तर मी इथून एकटी जाणार आहे. सो लेट्स सी. मी कधी म्हणजे अजूनपर्यंत मी एकटी गेली नाही ट्रेननी, बट आज जायला लागेल मला. तर आता मी तयारी करते. मला झालं आहे लेट. मी रेडी झाले आहे आणि मला एवढं लेट झालं आहे ना. आता मला तर वाटतं मला 5:30ची ट्रेनच नाही भेटणार आहे. आता धावत जायला लागेल. तिकीट पण काढायचे आहे मला. भेटूया आता आपण स्टेशनला. ट्रेन भेटली. 2 ट्रेन सुटल्या माझ्या. आता एक ट्रेन पकडला, ती पण स्लो भेटल्या. मी गेलेली फास्ट पकडायला, पण स्लो भेटल्या. तर मी अंधेरीला फायनली उतरली. मी अंधेरीला उतरून प्लॅटफॉर्म नंबर 5वर उतरून 2 नंबर शोधायला. ते माणसं कोण सांगतात लेफ्ट साईडला जायचं, कोण सांगतं राईट साईडला. माझा डोका खराब झाला तिथे उभा राहून. आणि फायनली मला माझी बहीण भेटली आहे. कधी पण बघा तेव्हा ना तिचा मास्क मेकअप तिचा मेकअप केला. सकाळी करून गेली होती, अजून करायचं बाकी आहे. नाही मी लावलं आहे. पाव किलो मेकअप पावडर आले, अजून पाव किलो लावायचं बाकी आहे. आता आम्ही चालल्यात लालबागला. तर आम्ही पोचल्या लोअर परेलला. हसवते हा ना, सारखं हसवते ती. इथे तर चालायलाच खूप गर्दी आहे. काय माहिती दर्शन तरी भेटतंय का नाही. एवढी गर्दी आहे ना इथे चालायला. फायनली सलोनीने मास्क काढला. सोन सर्वदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आम्ही आता पहिलाच मुंबईचा राजा बघून मुंबईच्या राजाचं दर्शन झालंय आमचा. आता नेक्स्ट बघूया कोणता आहे. कोण ठेवा फायनली आमचं लालबागचं दर्शन झालेलं आहे. ते पण 15 मिनिटामध्ये. कसं वाटतंय काका? आणि लिटरली एवढी गर्दी ना, जाम बेकारवाली. तरी पण एवढी खुशी 15 मिनिटामध्ये दर्शन. वाटतं एवढ्या बॅग घेऊन. तुला लाज वाटते का? मी किती वेळ विरारपासून घेऊन आले आहे. आली ना, पण आला त्याला महत्व आहे. समजलीस काय? सगळीकडे कॅम्पाचे ॲडव्हर्टाइजमेंट लागले. ते कोणीतरी कॅम्पा घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट बंद होती. चिंतामणीचा गेट. हे बाबू एवढी लाईन लागली आणि आम्हाला 1 तास झाला आम्ही इथे उभे आहे. तर सोनू कसं वाटतंय? कसं वाटतंय?
सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आम्ही हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आम्ही हॉटेलमध्ये आले जेवायला आणि सलोनी. हॉटेलमध्ये झोपायला आले. सोनू झोप झाली काय? ओव्हर ॲक्टिंग का 50 रुपये कट. मी चालत परेलचे गणपती बघायला. इथे एवढी ट्रॅफिक झाली आहे ना आता आम्हाला. सलोनीला फक्त आणि फक्त झोप येते. असं काय चिंतामणीला तर एवढी गर्दी ना, मला तर वाटतं जे पण आता लाईनीमध्ये उभे असतील ना त्या लोकांना दर्शन भेटेपर्यंत सकाळ तर 100% होऊन जाईल. गाईस, तर आम्ही इथे परेलला येऊन परेलचा महाराजा बघितला, जो फक्त आणि फक्त ते आग असते ना, हां, त्याच्यावर तो उभा आहे. आणि मी माझ्या छोट्याशा बहिणीला ना गिफ्ट दिलंय, तर ती रस्त्यावर तेच फुगवत बसले. हवा तर हाय नाही आमच्यामध्ये फुगवायला. गाई सलोनी पागल झाले. ते बस स्टॉपपासून फुगे उडवते. उडव फुगा, एकच आला. आणि इकडे एवढ्या जोराचा पाऊस पड रहा है गाईज. तिला तर झापूक 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 झापूक. आम्ही चालल्यात मरीनला. आम्ही गणपती बघून आता इथून चालल्यात परत लोअर वरून ट्रेननी मरीन ड्राईव्ह आणि मग तिथून घरी. पुढच्या वर्षी The view of Marine Drive at 5 o'clock. रात्रीचा दिवस झाला तरी पण आम्ही अजून इथेच आहे. आमच्या सोनूचे फोटोज काढून संपत नाहीत. चालले आता आम्ही घरी. सोनू बाय.